नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 2 नोव्हेंबर 2025. हो सर. आज तुमच्या बुलढाणा जिल्ह्याकडे जळगावकडे पाऊस सुरू झालेला असेल आता. हा सर, सुरू आहे, चालू आहे आता देखील. मी इकडे इंदोरला आहे आणि पुन्हा ते खामगाव, अकोला, अक्कोटकडे ते तसा पाऊस तिकडे जाणार आहे. हा सर. आणि शेतकऱ्याला सांग का, आणखी मी म्हटलं होतं ना 2-3 दिवस मध्ये 3 तारखेपर्यंत थोडं विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 3-4 तारखेपर्यंत तर 4 नोव्हेंबर पर्यंत राहीलच नाही. विखुरलेल्या स्वरूपाचा 5 पासून मग राज्यातला एकदम पाऊस कमी होईल. धुराळी देखील येईल, हे लक्षात घ्यायचं. हा सर. मग सांगायचं झालं तर राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, कोकण सगळीकडे राज्यात 7 तारखेला मात्र सगळ्यातला पाऊस निघून गेलेला दिसेल. 7 नोव्हेंबर पासून. 7 नोव्हेंबरला मग सगळीकडे थंडी, धुकं राहील. पण त्याच्या अगोदर 4 तारखेपर्यंत मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हा सर, 4 नोव्हेंबर पर्यंत. आणि एक थंडीची सुरुवात जर म्हणायची तर हळूहळू 7 नोव्हेंबर पासून सुरुवात होईल थंडीला. नाही नाही, थंडी कशी होणार ती पण सांगतो ना आता. सुरुवातीला आपल्या महाराष्ट्राकडे थंडी कशी होईल सुरुवात. तर 5 तारखेला हा सर. नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, निफाड तालुका, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, पारोळा, बुलढाणा, मलकापूर, नांदुरा, खामगाव, अकोट, अकोला, अमरावती, परतवाडा, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वर्धा, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 5 तारखेला थंडी, धुकन, धुई दिसणार. हा सर, भाऊ. 5 नोव्हेंबरला. 7 नोव्हेंबर पासून. 6 नोव्हेंबरला ती पुन्हा आणखी पुढे काय होईल इकडं दक्षिणेकडे सरकार. मग 6 नोव्हेंबरला मग अहिल्यानगर, जुन्नर, अहिल्यानगर, आंबेगाव तालुका, त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर, बीड जिल्हा, जालना जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा आणि चंद्रपूर हा सर, बरोबर. 6 नोव्हेंबरला. हा सर, म्हणजे 4 नोव्हेंबर पर्यंत हे वातावरण आहे. आणि आणि 7 नोव्हेंबरला पुन्हा ऐका ना, 7 नोव्हेंबरला मग ही थंडी कशी होईल, सांगली, सातारा, पुणे, धाराशिव, परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये 7 नोव्हेंबरला मग सगळीकडे थंडी, धुकं धुई. मग थंडी सगळीकडेच राज्यात 7 तारखेला सगळीकडे पडेल. 8ला मात्र राज्यात कुठंच पाऊस दिसणार नाही. हा सर. हा, म्हणजे पाऊस हळूहळू, म्हणजे त्याची जी तुम्ही दिशा आहे, समजा कशा प्रकारे थंडीला सुरुवात होईल कोणकोणत्या जिल्ह्यापासून. आणि संपूर्ण राज्यात जी थंडी आहे ती 7 नोव्हेंबर पर्यंतच होऊन जाईल म्हणजे. हा. हो. शेतकऱ्यांना म्हणा आता ना, 5 तारखेच्या नंतर हरभरा पेरणी करायला हरकत नाही, गव्हाची पेरणी करायला हरकत नाही, ऊस लावायला हरकत नाही. द्राक्षाच्या छाटण्या करायच्या असेल तर त्यांना फ्लॉवरिंग मध्ये फवारणी करू शकतात. कारण की ऊन देखील पडणार आणि धुकं देखील येणार, त्याच्यामुळे ती देखील चांगलं वातावरण नाही. म्हणजे 7 तारखेला पाऊस निघून जाणार आहे. तसं 5 तारखेपासून राज्यातला पाऊस कमी होईल. पण 4 तारखेपर्यंत विखुरलेलं स्वरूपात आहे, असं एकदम मोठा नाही, स्थानिक वातावरण तयार होऊन येतच असते जाता जाता. हा सर, बरोबर आहे, हे खरं आहे. हा सर, आणि 4 तारखेपर्यंत, 4 नोव्हेंबर पर्यंत कुठे कुठे पाऊस आहे सर, कोणकोणत्या जिल्ह्यांना? 4 तारखेपर्यंत मग इकडं आता आज बुलढाणा जिल्हा तिकडल्या जिल्ह्यात पडला ना, आता मग त्याच्यानंतर आता इकडं आता परभणी जिल्हा राहिला, अकोला जिल्हा, नागपूर, त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड जिल्हा, त्यानंतर बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशिव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे. आता ह्या जिल्ह्यामध्ये सगळीकडेच नाही पडणार. जिल्ह्यात जर 100 गाव असले, उगाच 10-20 गावामध्ये पडून जाईल फक्त. हा सर, बरोबर. 20 ते 25% समजा. 20-25, 10 कुठं 10%, कुठं 15%, 20% पाऊस पडत. आणि हा सर, आणि हा पावसाचा जोर काही मोठा राहण्याची शक्यता दिसत नाही, का मोठा राहू शकतो? काही 10 मिनिटाचा पडेल, कुठं 20 मिनिटाचा पडेल, पण जोरात पडेल. हा सर, बरोबर. नक्की सर, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे सर. 4 नोव्हेंबर पर्यंतच हे वातावरण राहणार आहे आणि हळूहळू 5 नोव्हेंबर पासून 5 पासून थंडी, धुकं धुई दिसेल. दिसेल. आणि म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी, म्हणजे 5 नोव्हेंबर पासून पुढे शेतीची कामे करू शकता, हरभरा गहू पेरणी करू शकता.
तसेच सोयाबीनची काढणी काढायची राहिली असेल किंवा मका मग 7 तारखेपासून सोयाबीन देखील काढायला काही हरकत नाही हा सर बरोबर. मशीन मधून. हो. हा सर, अतिशय महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे सर. आणि आपण रीलच्या माध्यमातून देखील अंदाज देता इंस्टाग्रामवर पंजाब डक 4529 नावाचं अकाउंट आहे. हे अकाउंट सर्च करा आणि फॉलो नक्की करा. प्रत्येक शेतकऱ्यांनी करा, कारण की आज प्रत्येक शेतकरी इंस्टाग्राम यूज करत आहे. आणि आपल्याला डक साहेब आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील अंदाज देत असतात. तर नक्कीच त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आज देखील तिथे व्हिडिओ येऊ शकतो. हो सर, चालेल सर, धन्यवाद.